आत्मवंदन ऋताताईंना आणि सगळ्यांना माझं आत्मवंदन. मी पहिल्यांदाच तुमच्या प्रोग्राम मध्ये आलेली आहे. मी ऐकत असते तुमचे प्रोग्राम, तर मलाही आज म्हणावंसं वाटतंय. आणि मग ताई म्हणाली की मी सांगते, आणि तुमच्यामुळे मला संधी मिळाली. स्वामींचं भजन आहे, मला फार आवडतं. स्वामींना आपण हुक्का देतो ना, तेव्हाच हे भजन आहे. लेनाजी महाराज हुक्का भरलायो, लेनाजी महाराज हुक्का भरलायो, दिल के दयाल स्वामी अरज सुनियो, लेनाजी महाराज हुक्का भरलायो, लेनाजी महाराज हुक्का भरलायो, मन की झिलीम धरिये तन का गुडाकू, ज्ञान अंगार सुलगायो, लेनाजी महाराज हुक्का भरलायो, दीन के दयाल स्वामी अरज सुनियो, लेनाजी महाराज हुक्का भरलायो, निर्गुण तटा सगुण हिनेचा, प्रेम जल हम भरियो, लेनाजी महाराज हुक्का भरलायो, दिल के दयाल स्वामी अरज सुनियो, लेनाजी महाराज हुक्का भरलायो, भाव भगत के तुम ही प्यारे, आनंद खूब रंग उड़ायो, लेनाजी महाराज हुक्का भरलायो, दिल के दयाल स्वामी अरज सुनियो, लेनाजी महाराज हुक्का भरलायो, लेनाजी महाराज हुक्का भरलायो. स्वामींची पालखी म्हणते. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, परब्रह्म सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, पालखी निघाली, पालखीत शोभते योगी राज माऊली, प्रेमाची सावली. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. घुमवूया नाद देऊया साद, स्वामींच्या कृपेचा येतो पडसाद. घुमवूया नाद देऊया साद,
स्वामींच्या कृपेचा येतो पडसाद. गुलालात या पहा निघाली विश्वाची सावली, ओ माझी योगी राज माऊली, ओ माझी योगी राज माऊली. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. टाळ मृदुंगाचा गजर करूया, टाळ मृदुंगाचा गजर करूया. स्वामी समर्थांचे नाम घेऊया, स्वामी समर्थांचे नाम घेऊया. तालावरती हृदयाच्या हो विश्वाची माऊली, तालावरती हृदयाच्या हो भक्तांची माऊली, ओ माझी योगी राज माऊली, ओ माझी योगी राज माऊली. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. पालखी सुखाची आली दाराशी, नाम समर्थांचे भिडले आकाशी. पालखी सुखाची आली दाराशी, नाम समर्थांचे भिडले आकाशी. भक्तांच्या गजरात निघाली हृदयाची सावली, भक्तांच्या गजरात निघाली हृदयाची सावली. ओ माझी योगी राज माऊली, ओ माझी योगी राज माऊली. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, पालखी निघाली. पालखीत शोभते योगी राज माऊली, प्रेमाची सावली. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. किती सुंदर गायलात, खूप सुंदर. माझी विनंती आहे तुम्ही आता असं कायमच गात चला. आणि मोहिनी दिघेताई तुम्ही पण आलात, तुमचं स्वागत. खूप छान गायलात. नमस्कार ताई, रोताताईंना नमस्कार, अनुभाताईंना नमस्कार. डॉक्टर सुरुचिताई डबीर आपल्याला त्यांनी डिसेंबर 2024 मध्ये संत चोखामेळा यांचं दर्शन घडवलेलं आहे आणि आज आपल्याला अखंड कृपाछाया ह्या सदराखाली श्री स्वामी समर्थांच्या कृपाछत्रातले क्षण अनुभवणार आहेत. ताई, आपल्याला नम्र विनंती, आम्हाला या स्वामींचं दर्शन घडवावं ही नम्र विनंती. माईक तुमच्याकडे आता.
आज स्वामींची पुण्यतिथी, देह ठेवला आज त्यांनी आणि ह्या पावन दिनी अजूनही ते आपल्या सोबत आहेत आणि मला ही संधी मिळाली. ऋताताईंना मी खूप धन्यवाद देते की त्यांनी ही संधी मला दिली आणि एवढ्या ब्रह्मांड नायकावर बोलणं एवढ्या वेळात कसं होईल असं मला वाटलं होतं, पण मी प्रयत्न करते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कुठून सुरुवात करावी महाराजांवर बोलायला, हा थोडा प्रश्न पडला होता मला की कोणता भाग घ्यावा आपण. आणि इतके अनुभव गाठीशी आहेत, हा मार्ग इतका कसा झाला आहे हे पण सांगावंसं वाटतंय. मग मी ठरवलं की आपण सोलापूर पासून घ्यावं, कारण महाराज तर 729 वर्ष जगले आहेत आणि ते 11व्या शतकामध्ये म्हणजे 1140 वगैरे साधारण अंदाजे सांगते मी, त्यावेळी ते प्रगटले. एक 8 वर्षाचा मुलगा, आणि ते पण पंजाबमध्ये कर्नालचं जे अरण्य आहे तिथे. खूप मोठा होईल हा प्रवास आणि याची नोंद फारशी नाहीये, पण काहींनी त्यावर खूप परिश्रम घेऊन तिथे जाऊन ते सगळं शोधलंय. इतकं कठीण आणि ह्याचं कार्य निर्मलाताईंनी केलंय ते पाहून मी अवाक झाले. आपण सोलापूर पासून बघू की सोलापूर सगळ्यात पहिल्यांदा ते मंदिरात जाऊन बसले असताना तिथे चित्तोपंत अप्पाजी टोळ होते. ते आले, ते आपले दत्ताला, खूप जुनं मंदिर आहे हे तिथे, पुरातन म्हणजे शेकडो वर्ष जुनं आहे म्हणतात ते. तिथे ते प्रदक्षिणा मारत असताना त्यांना अचानक स्वामी तिथे दिसले. ते तर काही ओळखत नव्हते तेव्हा, स्वामी म्हणून काही प्रसिद्धी पण नव्हती त्यांना. वेगवेगळ्या नावांनी स्वामी आपल्याला दिसतात. तर त्यांना दिसलं की हा कोणीतरी अवतारी पुरुष दिसतोय, किती तेजस्वी दिसतोय, काय आहे, कोण आहे ते. ते एक प्रदक्षिणा मारून आले, समोर स्वामी होते. ते म्हणाले की तुला काय करायचंय, मी कोण आहे ते, तू आपलं काम कर. त्यांना वाटलं ह्यांना कसं कळलं माझ्या मनातलं, आणि हे नक्की मनकवडे आहेत. तर ते पुन्हा एक प्रदक्षिणा मारून आले. ते स्वामी त्याला म्हणाले मी मनकवडा असू दे नाही तर नसू दे, तू आपलं काम करणं. ते म्हणाले हे काही साधं प्रस्त नाहीये, हे कोणीतरी अद्वितीय पुरुष आहेत. ते त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले स्वामी तुम्ही काही सामान्य व्यक्ती दिसत नाही आहात. आणि त्यांची उंची 7 फूट 7 इंच वगैरे होती, खूप उंच पुरे होते आणि अत्यंत तेजस्वी, कांती अशी एकदम मुलायम लोण्यासारखी. त्यांचे पावलांचं आपण हे करतो तर तिथे हे यायचे, जेव्हा नख काढायला जो यायचा न्हावी, तो म्हणायचा यांची लहान मुलांसारखी नख अशा हाताने निघतात. इतकं कोमल असं त्यांचं शरीर होतं आणि तेजस्विता तर विचारायला नकोसं. सूर्य पाहिल्यासारखं आपल्याला वाटावं ती तेजस्विता. ते नतमस्तक झाले. अतिशय त्यांना आनंद झाला की काय आपलं नशीब आहे की आपल्याला अशी व्यक्ती मिळाली. ते म्हणाले महाराज आता आपण इथेच राहा. तर त्यामुळे त्यांनी ते राहिले त्यांच्यासोबत त्या ठिकाणी आणि ते घेऊन गेले त्यांना. आणि जो अनुभव, इतकी सेवा करायची ना महाराजांची, त्यांना खाऊ घालायचे आपल्या हाताने, रोज स्नान घालायचे. आणि ते कसं उन्मनी अवस्थेतलंय, म्हणजे त्यांना शरीराचं कधी भान नव्हतं, त्यांना जबरदस्ती लंगोट नेसवून द्यावी लागायची, पण टोपी मात्र मोठ्या आवडीने घालायचे ते. म्हणजे इकडे काही घातलं नाही, पण लहान मुलासारखी अशी टोपी घालून फोटो आहे बघा त्यांचा एक. सुंदराबाईंनी एक फडकं फक्त त्यांच्या पायावर ठेवून दिलेला आहे, तो फोटो फडक्यासकट आपल्याला दिसतो. टोपी फार आवडायची, पण इतरांनी कोणी टोपी घातली की त्यांना खूप राग यायचा, त्यांना अहंकार वाटायचा. तो खूपच म्हणजे त्यांना समजणं मुश्किल होतं. यांनी आपल्याकडे ठेवलं त्यांना, रोज त्यांची पूजा करायचे, स्नान घालणं असू दे, त्यांना कुठे फिरायला नेणं असू दे, मंदिरात सतत हे आपले, पण हे आता रिटायर्ड झाले होते. पण यांना कसं ना खूप अनुभव होता
कामाचा अनुभव होता खूप. तर राजांनी यांना आपल्या सेवेमध्ये बोलवलं. आता इतके वर्ष त्यांनी जवळपास 1 वर्षभर तरी सेवा केली आणि आता आपल्याला सोडून जायचं, तर स्वामींना सोडून कसं जायचं? म्हणून त्यांना खूप काळजी वाटायला लागली. मग ते म्हणाले, "स्वीकार तर करावा लागेल, कारण राजेसाहेबांनी आपल्याला बोलवलं आहे, तिथला कारभारी म्हणून, तिथली जागा दिली आहे राहायला वगैरे." मग ते स्वामींना म्हणाले, "स्वामी तुम्ही पण चला ना अक्कलकोटला, माझी बदली झाली आहे." म्हणे, "मी नाही येत अक्कलकोटला वगैरे, मी इथेच राहील." त्यांना काय की जेव्हा ते आपल्या ह्याच्यात नसायचे, या वर्तमानात नसायचे, ते कुठेतरी दुसरीकडे असायचे. तर तेव्हा यांनी काय केलं टोळांनी, की घोडा गाडी केली छान. एका घोड्यावरती स्वामींना बसवलं, एकावर स्वतः बसले आणि सगळा लवाजमा, कारण ते त्यांना माहीतच नव्हतं ना, ते आपल्या तालात होते. घेऊन जाऊ म्हणे आपण यांना. मग ते घेऊन जायला लागले आणि रस्त्यात काय झालं, तेवढ्यात अर्ध अंतर गेले असतील ते. तर त्यांना असं दिसलं, की म्हणजे तेवढ्यात एक शिपाई आला आणि तो टोळांना म्हणाला, की "तुम्ही लवकर या, किती वेळ लावताय? तुम्हाला लवकर महाराजांनी बोलवलंय." तर याला वाटलं जाऊ 1-2 दिवसांनी, म्हणून एवढा लवाजमा घेऊन आले. मग त्यांनी आपले जे साथीदार होते, स्वामींचे भक्त पण होते बरं तेव्हा, त्यांचे सेवेकरी होते. त्यांना घेऊन चालले होते. तर ते म्हणाले, की "तुम्ही लक्ष द्या हं महाराजांकडे आणि त्यांना घेऊन या." आणि हे समोर निघून गेले. आणि महाराज आले, आपल्या जागे झाले. "अरे, मी कुठे आलो?" म्हणे, "हे मला कुठे आणलं तुम्ही? चला, चला, परत सोलापूरला चला." ते काय ऐकायलाच तयार नाही. ते झपाझप त्यांचं एक पाऊल एवढं मोठं होतं, की कोणी त्यांच्यासोबत म्हणजे ते धावू पण शकत नव्हते. इतकी त्यांची गती होती. कुठे गेले कोणाला दिसलेच नाही. मग ते सगळे घाबरले, की आता आपल्याला टोळं रागवतील, आपल्याला एवढी जबाबदारी दिली आणि आपण खूप शोधलं. स्वामी काही केल्या, त्यांना सापडले नाहीत. आणि जे ह्या ही अशी घटना घडली. त्यानंतर एक अजून असं आहे तिथे, की सोलापूरला एकदा दुष्काळ आला होता. तर इतका दुष्काळ, की पाणीच नाही अजिबात. मग त्यांनी काय करावं? तर स्वामींना विनंती केली सगळ्यांनी, सोलापूरकरांनी, की आम्हाला पाणी हवंय. तर तिथे हे जे दत्त मंदिर आहे, त्याच्या थोडं अजून एक मागे गेलं, आतमध्ये गेलं, की गणपतीचं एक घाट आहे, गणपतीचा घाट आहे, तिथे सरोवर आहे. ते पूर्ण सुकलेलं होतं. स्वामी तिथे गेले आणि त्यांनी तिथे लघुशंका केली त्या सरोवरात. आणि इतके झरे फुटले सगळीकडून आणि ते सरोवर क्षणात तुडुंब भरून गेलं. अजूनही ते सरोवर तिथे आहे आणि ते कधीच आटलं नाही. कधीच आटलं नाही आजपर्यंत. आणि अशा पद्धतीने त्यांनी मदत केली आहे सोलापूरकरांना पण. आता महाराज गेले नाही म्हणून इकडे हे अस्वस्थ होते, की काय म्हणजे गेल्यावर त्यांना लक्षात आलं, की महाराज तर नाहीयेत. आणि इकडे काय होतं, अक्कलकोटात काय चालू होतं तेव्हा? अक्कलकोटामध्ये जे तेव्हा शहाजी राजे होते. तर शहाजी राजांनी त्यांना भास व्हायचे. त्यांच्या तुम्ही जर पाहिलं असेल अक्कलकोटला गेलात तर तिथला जो जुना राजवाडा आहे, तिथे त्यांना भास व्हायचे, की काहीतरी एक असा उजेड दिसायचा. ते घाबरले, त्यांना वाटलं असलं. कोणी म्हणाले बाधा झाली, कोणी म्हणाले काही झालं. मग म्हणा एखाद्या सिद्ध पुरुषाला तुम्हाला आणावं लागेल. तर सिद्ध पुरुष कुठे? तर बेळगावला म्हणे एक सिद्ध पुरुष आहेत. त्यांना आणायचं का? तर म्हणे त्यांच्या येण्याने यांची बाधा जाऊ शकते. कारण खूप केलं त्यांनी, पण ते काही केल्या, ते भास होणं काही जाईना. आणि बेळगावहून जे एक ऋषी होते ते आले. ते जसे अक्कलकोटच्या वेशीवर आले, तसे ते थबकले. डोळे मिटून थांबले. सगळे म्हणाले, "काय झालं यांना? हे समोर का नाही येते?" त्यांनी दोन्ही हात जोडले. म्हणे, "तुम्ही मला कुठे बोलवलं? इथे परब्रह्माचं वास्तव्य आहे. इथे येणार आहे परब्रह्म. तुम्ही का मला बोलवलं? इथे भूतबाधा नाही. इथे काहीही कुणाला वाईट होऊच शकत नाही. कारण इथे स्थान ऑलरेडी आहे. इथे ती शक्ती आहे. फक्त ती आता सजीव रूपात इथे येणार आहे." इतके खुश झाले मालोजी राजे, की म्हणे, "वाह! वाह! आता तर असं होईल." म्हणे मालोजी राजे नाही, शहाजी राजे. तर त्यांना म्हणाले, की "तू काही खूप खुश होऊ नकोस. कारण तुम्ही असताना ते येणार नाही. तुम्ही गेल्यावरच ते येतील." खूप वाईट वाटलं त्यांना, पण त्यांना ते भास मात्र होतच होते. इतकं झाल्यावरही फक्त ते निश्चिंत झाले, की इथे असं काही वाईट नाही आहे. आणि जेव्हा ते अ, शहाजीराजे च्या आनंदावर तर नक्कीच विरजण पडलं. पण त्यांना इकडे काय सुरू होतं, की अक्कलकोटला चला, ते म्हणजे वेध लागलेच होते ना, की
टोळ म्हणाले ना त्यांना की माझी बदली झाली, आता मी तिकडे आहे, तुम्ही चला म्हणून. तर ते म्हणे अभी नहीं आएगा हम. जेव्हा थंडी पडेल ना तेव्हा मी येईल, आता खूप गर्दी आहे म्हणे तिकडे. जेव्हा थंडी पडेल तेव्हा येईल. आता हे पोहोचले टोळ तिथे अक्कलकोटामध्ये. तर त्यांना तिथे आधीच स्वामी पोहोचलेले होते. तिथे बसले होते. म्हणे हे कसे आले? मी तर खूपच जोरात म्हणजे बग्गीतून कशातून आले असतील ते, कारण निरोप असा होता. म्हणजे स्वामी तुम्ही इथे कसे काय आलात? आणि सगळे तिकडे शोधत असतील तुम्हाला, तुम्ही तर नंतर येणार होतात. तर ते म्हणे मी आत्ता आलोय, अजून यायचं आहे म्हणे, मी येईल म्हणे, आत्ता आलोय. नुसतं काय त्यांना कळलंच नाही की हे म्हणतात काय आहे इथे. आणि ते म्हणे चला माझ्या घरी, खूप मोठं घर आहे आता इथे. तर ते म्हणे आता तुझ्यासोबत नाही, आता मी नाही येणार. आणि त्यांना जाऊ दिलं. म्हणजे त्यांची सेवा तेवढीच होती कदाचित. आणि मग काय झालं, ते मंदिरातच बसले होते. गावाच्या वेशी बाहेर खंडोबाचं मंदिर आहे त्या देवळामध्ये. आणि तर त्यांनी सरळ नाही सांगून दिलं त्यांना. पण तेवढ्यामध्ये काय झालं की एक पांडोबा पुराणिक म्हणून आले. आपल्याला वाटतं ना की चोळप्पाच्या घरी गेले ते, तर नाही. पहिला नैवेद्य त्यांनी कोणाचा घेतला असेल? पांडोबा पुराणिक. अतिशय सज्जन, निष्पाप, भोळा, की त्याला काही म्हणजे अहंकारच नाही. काही कोणी बोललं तरी त्याला काही फरक नाही. म्हणजे खूप महत्व नसेल मिळत अशा लोकांना, हे असतं जनरली. कारण इतका साधा होता तो. त्यांनी म्हटलं, त्याला लक्षात आलं की लागलीच पाहिल्याबरोबर भोळा भाबडा, ते कदाचित टोळ भेटले असतील त्याला की हे खूप मोठे दिव्य पुरुष आहेत. तर त्यांनी लागलीच म्हटलं माझ्या घरी चला, लागलीच त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणजे चल तुझ्या घरी, म्हणे जेवायला चला. आता घरी गेले तर ती जेवढी साधी माणसं त्यांच्या बहुतेक बायका कजाग असतात. असं अतिशय कजाग होती ती. तिने आपला असा कमरेवर हात ठेवून पाहिलं, त्यांच्याकडे कोणाला आणलंय यांनी आता, आणि मला स्वयंपाक करावा लागेल. लागलीच पांडोबांनी ओळखलं की आपली बायको संतापली आहे. पण त्यांना काय काय करणार ना आता. मग ते समोर, अगं म्हणे हे जेवायला आले आहेत, आता ह्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे. ती कुरकुर काय करणार, कोणी एवढी मोठी व्यक्ती आलेली आहे. पण तिला काही इच्छा नव्हती, तिने केला स्वयंपाक आणि व्यवस्थित केला. असं नाही की नाही, पण कटकट करतच केला. आणि नंतर मग छान पाट रांगोळी त्यांनी सांगितलं, पाट रांगोळी काढ, हे कर ते कर, ते सगळं केलं तिने. आणि त्यांना जेवायला वाढलं, ताट वाढलं. स्वामी बसले आणि म्हणाले, लहान मुलासारखे रडायला लागले. म्हणे स्वामी रडताय का बरं तुम्ही? काय झालं तुम्हाला? अर्धा लाडू दिला तू अर्धा लाडू दिला. त्या बाईला म्हणाले, ते त्यांच्या पत्नीला. म्हणजे मी नाही अर्धा लाडू दिला, माझा अर्धा लाडू मला हवा. खूप लहान मुलासारखे ते रडायला लागले. तर म्हणे अगं हे काय म्हणतात ते, तू त्यांना अर्धा लाडू दिलास का? म्हणे नाही हो म्हणे, पहा बरं म्हणे, गोल आहे, व्यवस्थित पूर्ण आहे. नाही म्हणे, तू मला अर्धा लाडू दिला. आता ह्या बाईला नवल वाटलं की तिने एक लाडू आपल्या नवऱ्यासाठी ठेवला होता, जेवताना देऊ म्हणून, आणि हा यांना घेऊन आला, माझ्या नवऱ्याला लाडू मिळेल की नाही म्हणून तिने एकाचे 2 तुकडे केले, 2 लाडू केले आणि एक तिने लपवून ठेवून दिला चुलीच्या बाजूला. स्वामी म्हणाले, तो चुलीत जो ठेवलाय ना तो आण, हा पूर्ण कर, मी खाईन म्हणाले. अशी खोडी काढायचे ना ते. त्यांना सगळं ब्रह्मांड नायक होतं, त्यांना सगळं माहित होतं की ही चिडली आहे, हे आहे वगैरे, सगळं माहित होतं. त्यांनी ना तो पहिला नैवेद्य, ते काही खाणं म्हणजे सांगताय ना, त्यांना खायला काही लागायचंच नाही. त्यांचं शरीर म्हणजे यांचं पूर्ण पंच महाभूतांनी ना ज्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे, म्हणजे त्यांनी निर्माणच केलेलं आहे. त्यांना साध्या उष्णतेने सुद्धा अन्न मिळतं. आपल्याला आजच्या काळातही अशी माणसं दिसतात की जी सूर्याच्या भरोशावर जगतात, काही खात नाही, अशी आहेत, अजूनही आहेत. आणि आपल्याला नवल वाटतं की काही न खाता पिता हे 50-60 वर्ष झाले कसे काय जगतायत. त्यांना गरज नव्हती, ते आपल्यासाठी सगळं करायचे. मग तिने जेव्हा तो लाडू दिला तेव्हा तिला लक्षात आलं आपली चूक झाली, हा माणूस फारच मनकवडा आहे आणि यांना सगळं दिसतं म्हणून. तर हा पूर्ण लाडू खाल्ला, बाकी ते काहीही जेवले नाही. आणि आपण तुम्ही जर स्वामी समर्थांचं सिरियल बघत असाल, त्यामध्ये एक रामाचार्य खूप दुष्ट आणि त्याची पत्नी गया असं दाखवलंय ना, असं मुळीच नाहीये. रामाचार्य अतिशय गरीब साधा माणूस होता. यांनी काय केलंय की ते पात्र निर्माण करायला हवं होतं दुसरं त्यांनी, की जे विलन असं नाहीच आहे काही. पण त्यांना काय होतं, सिरियल चालवायचं तर कदाचित
त्यांना एखादा विलन दाखवावा लागतो. पण रामाचार्य नसता घ्यायचा ना, त्यांनी दुसरं कोणी घ्यायचं होतं. काहीतरी इमॅजिनेटिव्ह नाव चालतं तेवढं, की दाखवायला काही हरकत नव्हती. पण यांनी रामाचार्य सारख्या माणसांना इतकं दुष्ट दाखवलं आणि तो गयेला त्रास देतो. त्यांना 3 मुली होत्या, मुलगा नव्हता. हे सगळं बरोबर दाखवलंय त्यांनी. आणि जेव्हा ते रामाचार्य अतिशय साधा रामाच्या मंदिरामधला पुजारी, त्या रामाच्या मंदिरात कोणी दर्शनालाच येत नसायचं. एक तर अक्कलकोट तसंही तर खूपच तेव्हा मागासलेलं होतं. काही तिथे पैसा नव्हता. आणि त्यांना काही जास्त मिळत नव्हती दक्षिणा वगैरे. बिचारा गरीब ब्राह्मण होता. त्याची पत्नी जी गया होती ना, म्हणजे सुंदराबाईच्या आधी, म्हणजे हे जसे आले ना, हे सगळे पात्र फटाफट समोर यायला लागले. गयाबाई त्यांची इतकी भक्त झाली आणि तिनं रोज स्वामींना जीव घालत असत. एक तर ते आपल्या लक्षच नसायचं त्यांचं. मग त्यांना जबरदस्ती तोंडात घालून द्यावं लागायचं. खाल्लं तर खाल्लं, नाही तर टाकून द्यायचे. ते खायचे नाही. ही काय करायची, एक ताट घ्यायची, ताटात छान नैवेद्य सजवायची आणि हे कुठे आहे माहितीच नाही ना. अक्कलकोटामध्ये यांना तेव्हा काही असं ठिकाण नव्हतं. यायचं ते फक्त त्या खंडोबाच्या वेशीवरचा जो भाग आहे तिथे बसायचे. बाकी ते कधी कब्रस्थानात राहायचे, कधी स्मशानभूमीत राहायचे, तर कधी एखाद्याच्या शेतात राहायचे. कुठे ते असतील काही माहित नाही. ही बाई काय करायची, आपल्या डोक्यावर ताट, दोन्ही हातामध्ये, एका हातामध्ये तांब्या की ज्यामध्ये थंड पाणी, दुसऱ्या तांब्यामध्ये ताक, आणि असं घेऊन ती स्वामी स्वामी करत शोधत फिरायची. 1.5 2 तास शोधल्यावर तिला स्वामी दिसायचे. मग ती त्यांना पाणी द्यायची, खाऊ घालायची, स्वतःच्या हाताने भरवायची आणि उरलेलं जे अन्न आहे ते ती स्वतः खायची. तिने कधी दुसरं काहीही खाल्लं नाही. इतके वर्ष तिने, म्हणजे खूप दिवस तिने ही सेवा केली. सुंदराबाई आल्यानंतर मात्र सुंदराबाईंनी तिला बंद केलं, कारण तिला कोणाचं महत्व सहन होत नव्हतं. आणि स्वामी इतकं तिचे ऐकायचे, इतकं ऐकायचे, की उठ म्हटलं तर उठ, बस म्हटलं तर बस, खा म्हटलं तर खा. इतकं कसं हे ऐकायचे ह्याचं आपल्याला नवल वाटतं. यांचा प्रसाद नाही घ्यायचा तर नाही घ्यायचे, घ्यायचा तर घ्यायचे. एकदा त्यांनी घेतला, सुंदराबाईंचं लक्षण होतं, पेढा दिला तो खाल्ला. ह्या बाईनी त्यांच्या घशात बोट घालून तो पेढा काढला की खायला नको होता. इतकं भयानक, इतका अधिकार. पण तिचं इतकं प्रेम होतं महाराजांवर, निस्सीम प्रेम होतं. सुंदराबाई हे जे पात्र आहे, जे स्वामींच्या जवळ होतं, याच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे म्हणून ते निर्माण केलेलं आहे. एक तर आपण सुद्धा अनेक विकारांनी व्याप्त असतो. तिचं हायलाइटेड होतं, म्हणजे अति लोभी, अति होतं सगळं. तेव्हा तर आपल्याला कळेल ना की लोभ किती वाईट म्हणून. तर आपण जेव्हा विचार करतो की हे महाराजांनी असं का केलं असेल, अशी माणसं आपल्या भोवताल का ठेवली असतील, तर आपल्याला त्याची उत्तरं शोधावी लागतात आणि मिळतातही. त्यानंतर जेव्हा चोळप्पाकडे गेले, चोळप्पा गयाचं तर होतच, गया प्रसादाचं ताट द्यायची, पण आता चोळप्पाच्या घरी गेले. तर चोळप्पाच्या घरी तेच हाल जसे पांडवांच्या घरी होते. ना त्यांच्या बायकोला आवडत होतं, ना त्यांच्या आईला आवडत होतं. पण तेव्हाच्या काळात कसं पतीचं ऐकणं हे फार होतं, ते फार बरं होतं त्या काळाच्या मानाने. आता असं वाटतं की निदान त्या खाऊ घालायच्या, कारण ते एक काम होतं त्यांना. त्या नाही नाही म्हणायच्या, कसंही रागवायच्या, पण त्या करायच्या. तसं त्यांनी केलं. आणि महाराज काही साधे होते का? त्यांना सगळं माहित होतं की ह्या बायका कुरकुर कुरकुर करतात आहे, आणि ते काही केल्या समोर बसायचे. ते तक्तपोस होता त्यावर बसायचे आणि आतमध्ये त्या त्रास द्यायचे, खूप खोड्या करायचे. बापरे, इतका त्रास दिलाय ना या दोघींना त्यांनी. आतमधले देव, एक तर 16 घर, ब्राह्मण घर होतं ते, त्यांचं 16 ओवळ्याचं सगळं राहायचं. सारवण आणि हे करू केल्याशिवाय स्वयंपाक नाही करायचा, आहे नाही. देवपूजा झाली की सगळे देव घेऊन यायचे बाहेर आणि खेळत बसायचे देवाशी. त्यांना वाटायचं हे काय करतात आहे तुम्ही, देवाशी खेळताय. आणि खूप रागवायच्या त्या. त्यांची जी सासू होती, म्हणजे त्या ह्यांची चोळप्पाची सासू पण होती ना, तर ती खूप रागवायची यांना. एकदा यांनी काय केलं, खोडी करायला त्यांनी एका पिंपामध्ये, मोठ्या ह्याच्यामध्ये त्यांनी बरीचशी डाळ ठेवली होती, चण्याची डाळ. यांनी काय केलं, कोणी घरी नाही पाहिलं, इतका खोड्या करणं म्हणजे, आणि ती डाळ बाहेर नेऊन सगळी अशी खाली फेकून दिली. आणि त्या सगळ्या गायींना बोलवलं, गायींनी छान ते खाल्लं. सगळं सपाचट झालं. पुन्हा जागच्या जागेवर ठेवून दिलं, छान झाकण ठेवलं. कोणाला पत्ता नाही, कारण रोज तर कोणी काही धान्याचे कोठार बघत नाही. होळी जवळ आली तेव्हा त्यांनी उघडून पाहिलं तर तिथे काहीच नाही. म्हणजे काय झालं, काय झालं, काय झालं? म्हणे या बुवाने काहीतरी केलं.
सासूबाई हा बुवाच आहे म्हणे, हा खोडकर हाच आहे. मग त्यांना येऊन विचारलं म्हणे काय केलं तुम्ही या डाळीचं? काही नाही म्हणे, गाईला द्यायला हवं की नाही म्हणे, तुम्ही काही देत नाही, मी देऊन टाकलं म्हणे गाईला. अशा खोड्या करायचे ते, एक से एक खोड्या. नैवेद्य करायच्या आतच खाऊन टाकणं, काय काय नाही केलं त्यांनी. ही त्यांची मस्ती होती, ही त्यांची मजा होती. नंतर तर अर्थात आपल्याला माहिती आहे की त्या सगळ्या किती भक्त झाल्या आणि त्यांना वैकुंठी यांनी स्वतः त्यांच्या सासूबाईला धाडलं आहे. हे पुढचं आहे. पण जोपर्यंत आपण विकारी असतो तोपर्यंत आपल्याला ईश्वर नाही ना समजत, हे पण आपल्याला यामध्ये दिसतं. अतिशय जसं सोलापूरचा अजून एक किस्सा तुम्हाला सांगायचा राहिला, की तिथे एक न्यायाधीश भावे म्हणून होते. न्यायाधीश होते ते आणि ते महाराजांचे भक्त होते. ते पण महाराजांना असे शोधून काढत आणि तू माझ्यामध्ये तल्लीन होतोस, माझे पाय चेपतोस. तो सतत पाय चेपायचे ते स्वामींचे, सतत ते कुठेही चालले, समजा अरण्यात चालले दुडू त्यांच्या मागे. काहीच नाही, म्हणजे आपलं काहीच त्यांना विचार नव्हता. जिथे महाराज तिथे हे, कुठे जाऊ दे ते इतके मागे लागायचे. म्हणजे महाराज म्हणाले, अरे तू इतकं करतो म्हणे माझं, तुझी काय इच्छा आहे म्हणे, बोल मी पूर्ण करतो. म्हणजे महाराज त्याच्या तर डोक्यात काही इच्छाच नव्हत्या, त्याला फक्त महाराजांची सेवाच्या पलीकडे काही समजत नव्हतं. पण तोही आता एखादी खोडी करावी तसा म्हणाला, महाराज तुम्ही पैसा अडका दिलाय, मला कशाची कमीच नाहीये ना, फक्त अमरत्व नाहीये म्हणे माझ्याच. आता ही गोष्ट ते सहज खोडी काढायला महाराजांची बोलून गेले. महाराज म्हणाले, अमरत्व हवंय तुला, ठीक आहे, तू एक काम कर, मी हा मंत्र देतो, हा मंत्र म्हण आणि हा मंत्र पाणी पिल्याशिवाय नाही म्हणायचं. पहिले पाणी प्यायचं आणि हा मंत्र म्हणायचा. पण जर यात चूक झाली तर मला माहिती नाही. तर ते म्हणले नाही. त्यांनी सुरू केलं, कारण महाराज त्यांना अमरत्व नको होतं. ते अचानक बोलल्या गेलं काहीतरी, जसं तेही खोड्या करायचे, मस्ती करायचे, तशी यांनी केली, पण ती त्यांच्या अंगलट आली. ते करतात तर करू द्या, पण आपण नाही करायची, हे शिकतो आपण यातून. त्यांची गोष्ट वेगळी आहे आणि आपली वेगळी आहे. तर त्यांनी काय केलं, की त्यांना लक्षात आलं, की आपल्याला थकवाच नाही येते, आपलं तर वय होतंय आणि आपल्याला थकवा नाही येते. तर त्यांनी केस नाही पिकत आहे, 2 वर्ष होऊन गेले, ते सतत करतात आहे. त्यांना वाटलं बापरे, त्यांना एकदम दिसायला लागलं, की आपली मुलं मरतात आहे, नातवंडही मरतात आहे आणि आपण जगतोच आहे. किती भयानक आहे. त्यांना जेव्हा ते लक्षात आलं, की मृत्यू काय आहे आणि आपण काय वेडेपणा केला, तर ते म्हणाले महाराजांना, की मी म्हंटल महाराज, पण मला हे नको आहे काही, मला काहीच नको होतं. तर ते हसले फक्त महाराज. म्हणे जाऊ दे, महाराज काही ऐकत नाही. पुन्हा आपले त्यांनी मंत्र तर म्हणणं सोडलं नाही, कारण की त्यांनी सांगितलं होतं ना, की मंत्र म्हणायला हवा म्हणून. आणि नंतर एक दिवस काय झालं, की अचानक राजाचा निरोप आला, ब्रिटिशांचा निरोप आला, की तुम्हाला बोलवलं आहे. आणि ते इतकी घाई गडबड झाली, की घाबरूनही गेले, की काय झालं कशासाठी, कारण ते त्यांच्या सेवेत होतेच पहिले, काहीतरी असेल म्हणाले काम, पण जावं लागेल आता. तर घाईघाईत ना त्यांनी मंत्र म्हणून टाकला आणि पाणी पिलंच नाही. पाणी पिल्याशिवाय मंत्र तर म्हणायचं नाही. त्याबरोबर त्यांचं शरीर फुगायला लागलं. पोट तर इतकं फुगलं, की त्यांना कळेना, आता आजारी पडले. इतके आजारी पडले, की त्यामध्ये त्यांना कळेना, की सगळे म्हणाले, महाराज ह्यांना वाचवा. हे पहा कसे महाराजांनी काही केलं नाही, त्यात त्यांचा अंत झाला. तो त्यांचा शेवट. आपण जेव्हा ह्या पाहतो ना गोष्टी, तेव्हा खूप असं वाटतं, की महाराज असं का केलं तुम्ही? आपल्याला त्याच्या मागची कारणं शोधावी लागतात. नक्कीच. अर्थात अमरत्वाचे दुष्परिणाम आपल्याला दाखवायचे होते. दुसरं म्हणजे कदाचित कुठल्यातरी जन्मी त्यांना वाटलं असेल किंवा त्यांनी त्याच्यासाठी काही केलं असेल, म्हणून ते अनावधानाने कुठली गोष्ट स्वामींसमोर नाही निघत. हे पण आपल्याला करावं लागतं आणि स्वामींशी बोलताना खूप विचारपूर्वक मागावं लागतं. एक तर आपण ना याचकच असतो सतत. स्वामींना याचक आवडतच नाही. आपण याचकच असतो. म्हणजे मी तर आहेच. कायम मी, देवा मला हे नाही, मला बरं किती ठरवलं ना तरी आपल्याला ते प्रॉब्लेम इतके वाटतात ना, मोठे आहेतच मुळात, की अजून सॉल्व्ह नाही झाले. महाराज तुम्ही का नाही करत आहे? पण त्यांना कसं हवंय ना, निस्सीम भक्ती हवी आहे, अतिशय प्रेम हवंय त्यांना फक्त. ते करतात खरं, तर आपल्याला काही मागायचे, सगळं माहिती आहे, कळतं, पण आपल्याला वळत नाही, अजिबात नाही. अजून बऱ्याचशा आहे इथे अशा गोष्टी, की जशी सुंदराबाईची एक आहे, की सुंदराबाई
आणि स्वामींचं नातं हे कोड आहे म्हटलं ना मी तुम्हाला, की ते इतकं का ऐकायचे तिचे. आणि सुंदराबाईचा जिव्हाळा खूप होता. ते इतकं ती स्वामींवर प्रेम करत होती, जीव कशी घालत होती, हे 8-8 दिवस जेवायचेच नाही. स्नान करायचं तर केलं, नाही तर केलं नाही, यांना जबरदस्ती, पण ते स्नानाला पटकन तयार व्हायचे. त्यांना सकाळी घेऊन जावं लागायचं, त्यांचं सगळं सकाळचं आटपायला, अंघोळ घालून दिली जायची, सगळं. ती लंगोट सुद्धा नेसवायची, लहान मुलासारखं करायची ती महाराजांचं. इतकं निस्सीम प्रेम होतं आणि त्यांनी नाही खाल्लं की ती अस्वस्थ व्हायची. तर ती काय करायची खाऊ घालताना, हे खातच नाही म्हटल्यावर ती अस्वस्थ झाली. ती म्हणाली, हे घ्या, एकच फक्त संत्र्याची फोड आहे बरं महाराज, ही घ्या. तर ते खायला गेले की ती संत्र्याची फोडेच्या आतमध्ये मागे ती साजूक तूप आणि वरण भाताचा गोळा ठेवायची आणि ते पाडून द्यायची संत्र, आणि पटकन तो गोळा आतमध्ये तोंडात घालायची. ही भक्ती किती ना, हे आपण बघायला हवं. कारण की हे तर राहणारच आहे, दोष राहणार आहे. आणि एकदा त्या ब्रिटिशांच्या एका ऑफिसरकडे एक बंदरीण होती आणि ती ना पिसाळली. ती तो खूप तिचे लाड वगैरे करायचा, पण ती झाली पिसाळली, ज्याला त्याला चावत होती. आणि मग काय झालं की आता बंदुकीने हिला मारायचं असं त्यांनी ठरवलं. तिला मारायला तिच्या परत ती उड्या मारत होती, ती हुकवत होती. तेवढ्यामध्ये एक सेवेकरी आला, महाराजांना म्हणाला, महाराज, ती जी बंदरीण आहे ना, तिला मारतात आहे. तर स्वामी म्हणाले, तू जा आणि तिला सांग, जोरात सांग म्हणे सगळ्यांसमोर, की तुला महाराजांनी बोलवलंय, जा तिकडे, एवढं बोल. हा गेला, ओरडून तिला म्हणाला, अगं तुला महाराजांनी बोलवलंय, तू तिकडे जा. आश्चर्य म्हणजे ती उड्या मारत या झाडावरून त्या फांदीवरून जात ती महाराजांसमोर आली. महाराजांसमोर आली, महाराजांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. अगं का असं करते म्हणे, सुंदरी, सुंदरी नाव ठेवलं तिचं, सुंदराबाई. इतका राग आला सुंदराबाईला की या बंदरिणीचं नाव यांनी सुंदर, खूप चिडवायचे तिला, ते खूपच चिडवायचे. आणि त्यांना तिचा स्वभाव पण माहित होता, ती लोकांना सगळं ते त्यांना माहित होतं. ते इतके खोड्या करायचे ना, तिला इतका राग यायचा. महाराज तुम्ही हिचं नाव बदला, महाराज तुम्ही हिचं नाव बदला. तर म्हणे नाही, ही सुंदरा. आणि तिला तिथे ठेवून घेतलं आपल्या जवळ. म्हणे अगं सुंदरे, कुठे जाऊ नको म्हणे आता मला सोडून. आणखीन खूप किस्से आहेत त्यांचे. म्हणजे विनोद इतका आहे ना, म्हणजे आपण म्हणतो ना की हास्याने कसं सगळं दुःख जातं आपलं, आहे ना. तर ते स्वामींच्या ह्या गमती पाहिल्या आणि त्यांच्या खोड्या मला खूप आवडतात. एखाद्या लहान, म्हणजे आपण खरं कृष्ण लीला पाहायचो आणि यांच्या वेगळ्या, कारण हे आजोबा म्हणून आले आहेत ना आपल्या समोर, एक आजोबा आले आहेत, ते काही लहान मूल म्हणून आलेले नाही आपल्या समोर. आणि त्यामुळे त्यांच्या खोड्या खूपच मजेशीर आहे. आपला धाकही वाटतो, मोठे आपल्या घरामध्ये कोणी असले की आपल्याला आजोबांशी कसं वेगळं नातं असतं, जे वडिलांशी नाही राहत आपलं. मस्ती करतो. मला आठवतं ना, माझ्या आजोबांशी तुम्ही किती मस्ती करायची. त्यांचे इकडून टक्कल आणि खूप लांब केस होते, तो वेणी घालून द्यायची आणि काय काय करायची मी त्यांना, फुलं आणून त्यांच्या कानात, ते सगळं करू द्यायचे मला. आणि म्हणून मला स्वामी खूप जवळचे वाटतात, कारण मी आजोबांशी खूप खेळली आहे, खूप मस्ती केली आहे, खोड्या केल्या आहे जशा त्यांनी म्हणजे माझ्याशी केल्या. किंवा म्हणून मला असं वाटतं की स्वामींना मी खूप लवकर समजू शकली, त्यांची मस्ती समजू शकली, त्यांचा राग समजू शकली आणि खूप अनुभव घेतले. अगदी खूपच म्हणजे मी सांगेन त्याबद्दल शेवटी तुम्हाला. पण आपण पहिले आता हे बघून घेऊ, कारण मला सांगायची जरा घाई होते की आपण हे सांगावं म्हणून. पण थोडंसं मुरड घालणं ज्याला म्हणतो आपण, आहे ना. कोणतीही गोष्ट जसं आपण करंजी करतो किंवा पुरणपोळी करतो, त्याला आपण बांधून टाकतो की बाहेर येऊ नये. तर ही मुरडही आपल्याला स्वामींनी शिकवली आहे, की कुठे आपल्या भावनांना कुठे ब्रेक द्यायचा. तर ही आता फोटोची गोष्ट तुम्हाला सांगते, ही तुम्हाला माहिती पण असेल. पण एक दिगंबर अवस्थेमध्ये त्यांनी डोक्यावर टोपी घालून बसलेला एक फोटो तुम्ही पाहिला असेल. सबनीस होते, त्यांनी हा फोटो काढलाय. त्यांनी फोटोचा नवीन व्यवसाय सुरू केला. ते त्यांना म्हणाले, महाराज ते आले बिचारे 10 वाजता वगैरे 11 वाजता आले. इतकं वेळ लागायचा तेव्हा फोटो काढायला. खूप ते अरेंजमेंट करा. स्वामी बसले होते आपल्या सगळ्या भक्त मंडळींसोबत. छान त्यांनी पोज हे करून ठेवला आणि स्वामी थांबा म्हणायचे. स्वामी काढूच नाही द्यायचे, फोटोच नाही काढायचे. तू ये बरं म्हणे इकडे. ते राहू दिलं फोटोच. तू इकडे ये. हा हुक्का धर म्हणे माझा. तो असा हुक्का धरून बसला. 1 तास ते हुक्काच पीत बसले आणि झाली संध्याकाळ. मग आता कसं होणार?
आता मी फोटो कसा काढू? बरं त्याला लक्षात आलं की ह्यांना काही सोपं नाहीये करणं. तर म्हणे महाराज म्हणे आता तर रात्र झाली म्हणे, मी काही आता फोटो नाही घेऊ शकत. उद्या येऊ का? नाही कशाला उद्या येतो म्हणे तू? पहा म्हणे घरी जाऊन फोटो निघालाय का? जा म्हणे तू. तो म्हणाला असं कसं जाऊ दे. त्याला वाटलं आता हे तर गेलं सगळं आपलं आजचा दिवस वाया गेला. तो घरी गेला तर विश्वास नाही बसणार पूर्ण फोटो तो आपल्याला म्हणजे आहे माझं कुठेतरी पोथी मध्ये आहे. तो फोटो असा घातलेला आणि तिथे त्यांचा हात पण आलाय सबनीसांचा. त्या फोटोमध्ये त्या फोटोग्राफरचा हात आला आहे आणि महाराज आले. कसा काढला त्यांनी, कशा पद्धतीने काढला कुणास ठाऊक. ह्याचं उत्तर न की हे अशा पद्धतीने कसं करू शकतात. मी गुलाब महाराजांचं जेव्हा तुम्हाला सांगेन ना त्यावेळी मी तुम्हाला याचं रहस्य पण सांगेन जे मला सापडलंय. आता खूप लीला केल्यात त्यांनी, खूप खोड्या केल्या आणि ते बाळप्पा ना सारखा त्यांना सगळ्यांना प्रसाद द्यायचे. म्हणजे खोड्या किती कराव्या ना, बाळप्पालाच नाही द्यायचे. बाळप्पा हा निस्सीम भक्त, इतका की त्याला काहीच नको असायचं. आपलं सगळं घरदार सोडून आलेला आणि खूप जळतपण यांनी सहन केलं बिचाऱ्यांनी. आणि स्वामींचं रागवणं पण खूप खाल्लं. त्याने खूप प्रेमबिम दाखवायचे नाही सुरुवातीला ते, की त्या हक्क्याच्या गणपती आपला हक्क्याच्या मारुतीजवळ जा आणि तू हे त्यांना मंत्र दिला आणि ते म्हणायला सांगितलं. त्यानंतर ते सिद्ध पण झाले. पण त्यांना प्रसादच नाही द्यायचे. ते सारखे म्हणायचे मला प्रसाद. मग एक दिवस त्यांनी काय केलं की आपल्याला आता प्रसाद मिळेलच असं बघू म्हणायचे. आणि त्यांनी खारका विकत आणल्या आणि त्या महाराजांसमोर नैवेद्य दाखवला. आणि महाराज म्हणाले चोळप्पाला की चोळप्पा सगळ्यांना प्रसाद दे म्हणे. आता हेही आपले हात समोर करून आता मला प्रसाद मिळेल, कारण याला कधीच प्रसाद दिला नव्हता. चोळप्पानी दिला प्रसाद. त्याला नको देऊ म्हणे प्रसाद, काढ त्याच्या हातातला प्रसाद. का बरं काढायचं प्रसाद? काढून घे म्हणे. त्याला नाही खाऊ घालायचा म्हणे प्रसाद. आणि त्यांना खूप वाईट वाटलं की आपण एवढी भक्ती करतो आणि स्वामी आपल्याला प्रसादच नाही देत आहेत. त्याचं कारण असं होतं की ते प्रसाद त्यांनाच द्यायचे ज्यांना त्यांच्यापासून दूर करायचं होतं. बाळप्पा कधीच दूर जाणार नव्हता. त्यामुळे त्यांनी प्रसाद त्याला दिला नाही. ते खरंच कायम होते. चोळप्पा पण गेला पुढे, म्हणजे त्यांना पण जावं लागलं. थोडंसं हाव होती, पैशाचं हे होतं, जे काय ते गेले पण. तर त्यांनी म्हणून प्रसाद म्हणून त्यांच्या कृतीमागचं कारण आपण नाही आणि ते भानगडीत नाही पडले स्वामी कधी की तुम्हाला आपण सांगू की हे असं असं कारण आहे वगैरे. काही नाही, तुम्हाला काही गरज नाही म्हणतात. चुपचाप काही लिहूनही ठेवू नका. असे सुद्धा किती लोकांचं तर त्यांनी लिहून ठेवलेलं फेकून दिलं म्हणे काही नाही लिहायचं माझ्यावर. असे सुद्धा अक्कलकोटातले प्रसंग आहे. काही लोकांना लिहायला सांगितलं, काही लोकांना लिहिलेलं फेकायला सांगितलं. आणि जेव्हा एखाद्याचं चुकलं म्हणजे त्यांची गंमत पहा. मला हे खूप आवडतं, मी हे आजकाल वापरते महाराजांचं. कोणाचं जर चुकलं ना की ते म्हणायचे नमस्कार हो नमस्कार. हे काही चुकलं का माझं? म्हणजे कोणाचं चुकलं तर तुझं चुकलं न म्हणता नमस्कार हो नमस्कार. वा वा, मला खूप आवडलं. तेव्हा आमच्या घरामध्ये हे असं चालतं. नमस्कार नमस्कार. माझ्या मुलाला म्हणते का गं आई माझं काही चुकलं? म्हटलं "हो, तू हे असं नाही असं केलंयस." अरे म्हणे माझ्या लक्षात नाही आलं. इतक्या मस्त गमती आहे ना, अगदी हसत खेळत ते सगळ्यांना शिकवत असत. आणि इतकं असंच नव्हे तर त्यांनी तुम्हाला माहितीये की महाराजांना म्हणजे मालोजी राजांवर खूप प्रेम होतं. आणि एक अतिशय वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगते की ते ब्रह्मांड नायक आहे, ते माऊली आहे म्हणजे माऊलीच आहे. म्हणजे कसं तर त्यांनी चोळप्पाच्या मुलीला आपलं दूध पाजलंय. त्यांनी हे जे आहे ना सिद्धमाई म्हणून आहेत त्या काय नाव स्वामीसुतांच्या मुलीला पण आईसारखं जवळ घेऊन. आता ह्या गोष्टी आपल्याला बुचकळ्यात टाकतात ना की काय आहे हे समजलं ना, हा विषय तुम्हाला समजला तर पुन्हा तुम्हाला एक गोष्ट उद्या समजेल ती गुलाब महाराजांची. त्यांचं पण एक अँगल जो आहे तो पण कळेल आहे जेव्हा आपल्याला हे कळतं की हे पूर्ण कसे असतात आणि हे काय आहे. हे सगळं पूर्ण ब्रह्मांड नायक म्हणतात. कुठेही कोणाही जवळ आपण जर मी तर म्हणते मला सवयच लागेल चला ना महाराज माझ्यासोबत, मी बाहेर जाते कुठे. आता पण म्हटलं मी वरती महाराजांचा फोटो ठेवला पाठीशी म्हणजे खरोखर उभे राहा म्हटलं. माझ्या एवढं मोठं काम दिलं रुताताईंनी मला आणि मी कसं काय बोलू हो म्हटलं महाराज तुमच्यावर, की काय बोलू मी आणि माझी पात्रताच नाही हो म्हटलं.
पण मला एक लक्षात आलं की त्यांना माझ्याकडून काहीतरी तुम्हाला सांगायचं असेल. मी म्हटलं जे असेल ना ते तुम्ही वदवून घ्या माझ्याकडून. तुम्हाला मी एक 13 तारखेची गंमत सांगते. ऋताताईंना मी थोडक्यात सांगितली पण आहे ती, की असं झालं ना की मी हे वाचत होते आपलं स्वामी चरित्र सारामृत वाचलं मी 7 दिवस. 3-3 अध्याय वाचले. आणि त्या दिवशी मी स्वामी सुतांचं वाचत होते. मी खाली बसते अशी आणि माझं मंदिर आहे मोठं. त्याच्यातच खाली ठेवून सगळं देवांचे पुन्हा अरेंज करते. छान माहोल बनवते. मस्त फुलं-बिलं, मस्त छान परफ्यूम वगैरे इकडे-तिकडे. स्वामी आले आहात तुम्ही. आता मी वाचते तुम्हाला ऐकायचंय हं. असं म्हणजे ऐकायचं कुठे जायचं नाही. मी वाचतेय. आणि मला सांगा तुम्ही, की तुम्ही हे असं का केलं? तर तो 17वा अध्याय होता. तेव्हा एरवी येत नाही माझ्या मनात, की असं का केलं वगैरे. तेव्हाच आला. 17वा अध्याय होता स्वामी सुतांचा. तो मी वाचत होती, की स्वामी सुतांनी काय केलं ना, की ते मुंबईचे व्यापारी माणूस, तो श्रीमंत माणूस, ते अक्कलकोटात नवसाच करून आले, की आमचं सगळं गेलेलं आहे आता, आमचं नुकसान झालं आहे, तर आम्हाला नफा व्हावा. तर कुणीतरी सांगितलं, की स्वामींना तुम्ही शरण जा, त्यांना नवस करा. त्यांनी केला नवस. तर ते आले आणि ते इथेच राहून गेले. स्वामी भक्त झाले ते. त्यांची पत्नी आणि आई तर एवढे चिडले, की काही त्यांची मुलगी होती. त्या सिद्धामाई म्हणून मठ आहे. त्यांचे वंशज अजूनही आहेत. तर मुलगी पण होती आणि हे लागले स्वामींच्या नादी. आणि इतके लागले, की ते नाचायचे त्यांचं नाव घेऊन. जेव्हा आपण नामस्मरण करतो ना, इतक्यात मला नामस्मरण पण स्वामींनी शिकवलं. म्हटलं असं मला खूप कडक वाटतंय म्हटलं स्वामी. अशी मी आता किती सुंदर गायलं ना दोघी तिघींनी, किती सुंदर, अप्रतिम. आणि ते ज्याला म्हणतो ना आपण स्वामीमय होऊन गेलो. खूपच सुरेख झालं. तसं आपण मंत्र म्हणायला पाहिजे हे मला वाटलं. म्हणून मी पण आपलं टाळ चिप्प्या घेऊन मंत्र म्हणते. कारण त्यामध्ये तल्लीनता येते. म्हटलं अरे हे छान आहे. मग स्वामींनी मला सांगितलं ना, आज तुम्ही मला दाखवलं, की अगं हे तर आम्ही केव्हापासूनच करतोय. हो, पण माझी वेळ यायची होती ना, मला आत्ता कळलं. तर तेव्हा मी स्वामींना म्हटलं, की तुम्ही एक सांगा मला, की हे जे स्वामी सूत आहे किंवा हरी आहे, हे तुमच्याकडे आले आहे ना, आपलं सगळं सोडून आले आणि त्यांना तुम्ही चांदीच्या पादुका करायला सांगितल्या. त्यांनी चांदीच्या पादुका केल्या, नफा पण झाला आणि म्हणाले, "आता तू ते काही करायचं नाही." तो व्यवसाय अफूचा व्यवसाय होता, की काहीतरी असंच होतं म्हणजे नशीला काहीतरी वनस्पतीचं होतं. तू करायचा नाही. आणि त्याला ते इतके वेडे झाले स्वामींच्या मागे. ते नाचत सुटायचे आणि खूप सुंदर अभंग, की अक्कलकोट स्वामींकडे जसे यायचे ना, तेवढी गर्दी आता हरिभाऊकडे व्हायला लागली आणि इतके लोक जळायला लागले, की स्वामी तुम्हाला माहितीये का तुमची जागा घेतायत ते. पण हा बिचारा याला काही फरक नव्हता पडत. कोण बघताय ते आपल्यामध्ये छान निरूपण करायचे, छान कीर्तन करायचे. एवढी गर्दी व्हायची तिथे. आणि एकदा ते स्वामी पण आले तिथे आणि ते कीर्तन करत होते आणि पायात खडावा होत्या, नाचत होते खडावा घालून. आता या लोकांना कळेना, की याला अक्कलकोटच्या बाहेर कसं काढावं, कारण हा खूप प्रसिद्ध होत चाललाय, स्वामींपेक्षा प्रसिद्ध होतोय. असं तो स्वामींना ते कान भरायचा प्रयत्न, पण स्वामींसमोर कारण ते एक कानफडातच द्यायचे. त्यांना नाही पटलं. सगळे असे धाक, आजोबांचा धाक एक देऊन ठेवायचे. ते अशी जोरात पडायची, जसं त्यांनी यांना मालोजी राजांना मारलं होतं ना जोरात. ती खूप प्रसिद्ध आहे ती कथा, की अर्थात ते बिचारे खूप निस्सीम होते. काही नाही वाटलं त्यांना. आपल्यालाच वाटतं मारलं. पुन्हा हात जोडून, काही चुकलं का स्वामी? किती शरणागती हो ही. आणि तसं स्वामी सूत म्हणजे त्यांना काहीच माहित. त्यांना स्वामींची कॉम्पिटिशन करणार आहे ते शक्यच नाही. तर त्यांना काही लोकांनी स्वामींना सांगितलं, पहा म्हणे कसा नाचतोय म्हणे, तुम्ही तुमच्या समोर खडावा घालून नाचतोय म्हणे हा. असे कान भरले. स्वामी म्हणाले, अरे हरी इकडे आहे म्हणे, तू माझ्या समोर ह्या खडावा घालून नाचतोय म्हणे, हे लोक म्हणतात आहे असं. ते इतके तल्लीन झाले होते, त्यांचं कुठे लक्ष. ते एकदम ते भानावर आले, इतके दुखावले की त्यांनी अक्कलकोट सोडून दिलं. कधीही अक्कलकोटात परत आले नाही. कधीच नाही, मरेपर्यंत नाही. ते गेले मुंबईला, दादरला, की काय त्यांचं ते मठ स्थापन केला. स्वामींनी त्यांना दिलेल्या पादुका ठेवल्या. पुन्हा स्वामी भक्ती सुरू केली. स्वामींवर राग नव्हता, त्यांना माहित होतं यांच्या मनात काही असेल, पण मी आता अक्कलकोटला जाणार. खूप अपमान त्यांनी आधी सहन केले आणि स्वामींनी म्हटलं ना, हे सगळ्यात त्यांना लागलं. मग काय झालं, काही दिवसांनी ते आजारी पडले. इतके आजारी, लवकर गेले ते. इतके आजारी पडले तर सगळे म्हणाले, अगं अरे तुम्ही स्वामींकडे जा ना. मी नाही जाणार म्हणे अक्कलकोट.
सगळे त्यांना म्हणतात आहे, हा ऐकेना. मग स्वामींना म्हणाले, तो तर ऐकतच नाहीये, तो यायलाच तयार नाहीये. त्याला पेटीत घालून आणा म्हणे इकडे. आणा म्हणे जबरदस्ती, बांधून आणा इकडे. त्यांनी सांगितलं, मला बिलकुल या भानगडी मी येणार नाही म्हणजे नाही. ते गेले तिथे मुंबईला. ते आले नाही ते नाही. मी स्वामींना विचारलं, आता बघा माझा प्रश्न, असं का केलं तुम्ही स्वामी? इतके असीम भक्त होते आणि असं का शेवट केलं तुम्ही तुमच्या दूर? आणि तिथे मुंबईमध्ये त्यांचा मृत्यू झाला, तुम्ही त्यांना वाचवलं पण नाही. तुम्ही त्यांच्यावर काहीच हे केलं नाही. आणि अचानक माझ्या मनात ना अशी विचारांचं सुरू झालं, की जे ज्याच्यासाठी योग्य असतं तेच केलं जातं. म्हणजे काय? म्हणजे असं, की त्यांच्यासाठी मुंबईतच मरण योग्य होतं आणि म्हणून ते त्यांनी दिलं आहे, असं म्हणजे मला वाटलं. ते म्हणजे मनात यायला लागले विचार असे. आणि मग मला असं वाटलं, की माझेही काही प्रश्न होते लहानपणापासूनचे, पण मला त्याची उत्तरं अचानक अशी मिळतील असं वाटलं नाही. परीक्षा बघतात ते. मग मी परीक्षा बघतो असं म्हणाले. म्हटलं, परीक्षा बघता? आणि मला नेहमी वाटायचं, की तुम्ही परीक्षा बघता म्हणजे भक्तांना सतत त्रास देत राहायचा का? आम्ही तुमच्या शरण आलोय ना तुम्हाला, मग तुम्ही आम्हाला त्रास का देता? आम्हाला अजिबात त्रास व्हायला नको. हा माझा समज हं. त्यांनी त्याचं उत्तर खूप सुंदर दिलं मला. ते म्हणाले, की जसं म्हणजे ते म्हणाले असं मी म्हणते, पण मीच बोलत होती मनामध्ये. ही उत्तरं येत होती, की आपण जेव्हा परीक्षार्थी होतो, खूपच मोठं कोडं मला उलगडलं. मी पटापट ते लिहून काढलं कागदावर. म्हटलं, बापरे! हे काय माझ्या समोर आलं अचानक? आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याचं जास्त नाही दिलं वाटल्यास हरिभाऊचं, पण माझं उत्तर दिलं. ते म्हणाले, की "अगं, असं असतं, की परीक्षार्थी जेव्हा आपण होतो, परीक्षार्थी म्हणजे एखादं संकट आलं आणि आपण त्याला बघायचं, की मी साक्षी भावाने बघते बाबा याच्याकडे. आपण नाही बघू शकत. आपण बुडून जातो त्या दुःखामध्ये. आपल्याला त्रास होतो. असं कसं मी बघू? की साक्षी भावाने खूप प्रयत्न केला मी. आधी मला साक्षी भावावर फार वाटायचं, की खरंच आहे आपण काही घडतं ते नाही म्हणजे नाहीच जमत. शक्यच नाही. मला त्रास होतो, कोणी मला बोललं, माझा अपमान केला, की मला वाईट वाटतं, मला राग येतो, मला हे सगळं होतं, मला नाही द्यायची परीक्षा. बस. असं मी नेहमी म्हणायची. त्यांनी मला सांगितलं किंवा त्यांनी मला हे सुचवलं, की "बघ तू." मग मला काही प्रसंग आठवले, की परीक्षा म्हणजे आपल्याला आपला होणारा अपमान समजा. माझा झाला, भयानक रीतीने झाला. आणि जेव्हा माझी काहीही चूक नव्हती, 4 लोकांमध्ये पूर्ण मला अतिशय वाईट बोलल्या गेलं, की तुम्ही असं नाही केलं आणि सगळे एन्जॉय करत होते. माझे दुश्मनच होते आणि त्यांना आपली प्रगती जेवढे माझ्यावर प्रेम करणारे माझ्या कॉलेजमध्ये तेवढे माझ्यावर जळणारे लोकं होते. मला माहीत होतं आणि मी लक्ष नव्हते देत. तर मी काहीच बोलले नाही तेव्हा. मी काहीच बोलले नाही. ते बोलत होते, मी ऐकत होते, मी उत्तर दिलं नाही, मी रडली नाही, मी प्रतिक्रिया दिली नाही. मी शांत होती. तेव्हा मी स्वामींच्या सानिध्यात नव्हते. मी गजानन महाराजांचं खूप करत होते आणि अजूनही करते अर्थात. पण आत्ता मला काल त्याचं उत्तर सापडलं, की तू प्रतिक्रिया दिली का? नाही दिली. तुला हे कळतं का, की जेव्हा आपण परीक्षार्थी म्हणून बघतो, तेव्हा आपण सुरुची ही एक कोणीतरी व्यक्ती आहे आणि ती हे बघा या प्रसंगातून जातेय. तिला मार्गदर्शन कर बरं, असं म्हणून तू तिला उपाय सुचवण्याची ताकद तुझ्यामध्ये येते. तो साक्षीभाव आहे. अरे म्हटलं, म्हणजे जर आपण परीक्षार्थी स्वतःला समजलं तर साक्षीभाव येतो. म्हणून लोकं सगळे जुने माझ्या आजी वगैरे म्हणायचे, "देव माझी परीक्षा पाहतोय." काही वाईट झालं तर ती आपल्यावर का घ्यायची नाही? ती जास्त शिकलेली आहे, ती जास्त आध्यात्मिक आहे. तिने कधी माझ्यासारखा महाराजांना प्रश्न नाही विचारला. तिने एक्सेप्ट करून घेतलं, की ती परीक्षा म्हणून ती साक्षीभावात नॅचरली होती. हे कळत सुद्धा नव्हतं पूर्वीच्या लोकांना, की साक्षीभाव आपण ह्या एका पण मी लॉजिकल असल्यामुळे त्यांनी मला माझ्या पद्धतीने शिकवलं. आणि सांगितलं, की "तू परीक्षार्थी म्हणून पाहिलं आहेस." आणि मला तो अनुभव आठवला. भयानक असा. आणि मला होणारा त्रास आठवला आणि मी काही बोलली नाही. प्रतिक्रियेवर मला लक्षात आलं मग, की आपण प्रतिक्रिया का नाही दिली? का नाही म्हटलं, की हे सगळं चुकीचं आहे किंवा तुम्ही असं का बोलता हे? तर आता जेव्हा मी साक्षी भावाने त्या इन्सिडेंटकडे बघते, माझी प्रतिक्रिया न देणंच हिताचं होतं. कारण मला ते उत्तर मिळालं, की इथे जे लोकं आहेत ना, हे मूर्ख आहेत.
ह्यांना तू आपली वाफ नको दवडू तोंडाची, बोलू नको, सांगू नको, समजवू नको. त्यांना जे करायचं ते करू दे. आणि नंतर आणि एकही असतं, की आपण मला हळू-हळू मग दिसायला लागलं, की तेव्हाच दिसलं मला, की यांच्यात ईर्ष्या आहे, कुणी-कुणी केलाय, सगळं माझ्या डोळ्यासमोर होतं. पण मी त्या बाईला पण म्हटलं नाही जिने केलं. माझ्या अपोझिट काय अफवा पसरवणं असतं, काय असतं, भयानक जळतपण असतं लोकांमध्ये. ते काहीच मी तिला बोलले नाही. आता मला वाटतं फार बरं झालं मी नाही बोलले. कारण ते जे लोकं जाणून-बुणजून करतात, जसं आपण WhatsAppवर बघतो, की देवाला काहीतरी लिहिलेलं आहे किंवा काय बुवाबाजी आहे किंवा काय हे आहे आणि आता बुवाबाजी झाली आहे, तर मग जसे चांगले आहे तसे वाईट लोकं धर्माचा आधार घेतात. पैसा मिळतो ना, मग हे लोकं येणारच ना. खूप लोकं अजूनही येणारच आहेत. पैसा मिळतो म्हणून येणार आहेत ते. मग आपल्यालाही कळायला पाहिजे ना हे. पण त्यापेक्षाही भयानक लिहिलं जातं. आणि लोकं ना WhatsAppवर दन-दन WhatsAppच नाही, Facebookवर जास्त. जे भराभर ते प्रतिक्रिया सुरू होतात. तुम्ही हे वाचलाय का? तुम्हाला समजतंय का? कसे बोलतात आहे ना, हे खूप त्रास होतो लोकांना. आणि मला ह्या गोष्टींनी स्वामींनी शिकवलं, की कळलं ना त्रास होतो आणि फायदा काहीच होत नाही. कारण असं आहे, त्या प्रतिक्रिया द्यायच्या नसतात तेव्हा. अरेच्चा! म्हटलं हे मी देत नव्हते. पण मला लक्षात आलं, की जर प्रतिक्रिया दिली ना आपण, तर ते मजा येते त्यांना. ते चिडवायला केलेलं आहे त्यांनी. मुद्दाम असं काहीतरी लिहिलं, की चला भराभर लोकं एकदम लिहायला लागतील, वादळ उठेल. आपण त्यांच्या बळी पडतो. ते आपल्याला फसवतायत आणि आपण फसतोय. मग प्रतिक्रिया द्यायची कधी स्वामी? तर प्रतिक्रिया तेव्हा द्यायची, जेव्हा कोणी म्हणतंय माझा नाही बाबा ईश्वरावर विश्वास, मला एवढा त्रास झाला, मी असं झालं आणि मला कळत नाही. त्यावेळी जेव्हा तो जेन्युइनली म्हणतोय, तुम्हाला चिडवायला नाही म्हणत आहे, तुमच्याकडून काही त्याला माहिती नाहीये, तो इनोसंट आहे, तेव्हा त्याला आपण भक्ती मार्गाला लावू शकतो. हे करून बघ ना थोडं तू, कदाचित तुला बरं वाटेल आणि त्याचं नशीब असेल तर तो पुढे जाईल. पण असं मात्र नक्की करायला हवं, असं मला लक्षात आलं. आणि जे लोकं अशी टिंगल करतात, आपल्याला दिसतं, की ईश्वराची टिंगल करतात किंवा आपली काय हे लोकं सतत त्या पोथ्या पुराण वाचत बसतात. सतत खरं तर पोथी वाचणं हे मला पण कळायचं नाही. पण तेही मला हळू कळलं, की आपण तो प्रसंग जिवंत करतो. आणि प्रत्येकाला ना वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी त्याच्यातले अर्थ कळतात. आता मला त्यांनी परीक्षार्थी यावर माझं ऑब्जेक्शन लहानपणापासून होतं. त्याचं उत्तर मला तिथे दिलं, जेव्हा की त्या ठिकाणी खूप काही अभिप्रेत नव्हतं, पण मला ते उत्तर त्यांनी दिलं. तसंच आपण विचारावं त्यांना, की मला सांगा. तर ते आपल्यामध्ये जे दुर्गुण आहे, म्हणजे आपल्यातली ईर्ष्या, आपल्यातलं हे नाहीसं करायला आपल्याला उत्तरं देतात ते. आणि आपल्या अंतर्मनातून येतात, तर आपल्याला वाटतं मी खूपच हुशार आहे, मी खूपच जोरदार आहे आणि मला येतं. नाही. ते 100% माझं उत्तर नव्हतं. मला लक्षात आलं, मला अजून एक तुम्हाला सांगते, की आता मी पुण्याला गेले होते. आणि बसने गेले ट्रॅव्हल्सच्या आणि तिथली जी पायरी होती ना, ती इतकी उंच होती, की मला उतरताना पूर्ण अशी कळ लागून येत होती. मी म्हटलं, "अहो काहीतरी द्या ठेवायला, किती उंच आहे, एक पायरी कमी आहे याला." ते म्हटले, "मॅडम आमच्याजवळ काही नाही." मला एकदम झटक्यात उतरावं लागायचं. 2-3दा आता जावं लागतं तिथे आपल्याला उतरावंच लागतंय, की वॉशरूमला जायला वगैरे. मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही काही ठेवा." तर त्यांनी ठेवलं नाही. मला खूप दुखायला लागलं. म्हटलं, "आता काय करावं? जावं तर लागणार आहे." आणि मला आतून काय आवाज आला माहिती? हे एक मला कोडच आहे, की आता मी कशी जाऊ आता म्हटलं, आता पुन्हा उतरायची वेळ आली आहे, जेवायला जायचंय. तर मला असं एक आवाज आला, "तू खाली बसून उतर ना." म्हटलं, "खाली बसून उतरू?" मी बोलतेय आणि मला कळतही नाहीये. अरेच्चा! म्हटलं खरंच आहे. एकदम अशी उडी घेण्यापेक्षा मी पायरीवर बसले. एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर आणि दुसऱ्या पायरीवरून सहज खाली गेले. हे उत्तर मला कसं आलं? मी नंतर यांना म्हटलं माझ्या हो म्हटलं, "हे कसं काय माझ्या तर डोक्यातही नाही आलं." आणि हे आपण जर का सतर्क राहिलो ना, थोड्या वेळाने कळलं मला, तेव्हा नाही कळलं. तर हे कसं काय आलं माझ्या मनात? ते होऊन जातं. आपल्याला वाटतं माझंच खूप आहे. नाही, आपल्यातला जो ईश्वर आहे ना, तो आपल्याशी बोलत असतो. आपल्याला ओळखायला पाहिजे, की हा तो आहे. मी खूप हुशार वगैरे काही नाही. मी अतिसामान्य मठ्ठ आहे आणि तो मला आधार देतोय. तो माझ्यातून करवून घेतोय सगळं. शुद्ध राहावं लागेल मला. मला हे अहंकाररहित राहावं लागेल. आणि जसं त्यांनी बाळप्पाला शिकवलं ना, बाळप्पा खूप हुशार होते हं. आणि वेळ आहे ना? नाहीतर मी खूप गोष्टी सांगणार आहेत तुम्हाला. बाळप्पांचं असं आहे, की त्यांना ना ते
एकदा त्यांना आवडायचं नाही स्वयंपाक करणं किंवा मग घरी ते सारवण करणं किंवा भाज्या चिरणं. त्यांना वाटायचं हे काम काही माझं नाही, मी तर पुरुष आहे ना. स्वामींनी त्यांना रागवलं. काय विचार करतो म्हणे तू की हे माझं काम आहे आणि ते माझं काम नाही. कुठल्याही काम निर्लज्ज हो, कुठल्याही कामाची लाज वाटू देऊ नको. आणि असे होते ना बाळप्पा की ते क्षणात ऐकायचे. काय होतं आपल्याला जे हे वाईट अनुभव येतात, जसं मला आला, आपण क्षणात ऐकत नाही म्हणून येतात. त्यांनी जर सांगितलं की बेटा तू असं नको वागू, किंवा आपलं अंतर्मन म्हणतं की तू असं नाही करायला पाहिजे, नाही नाही असं कसं, मला त्यांनी असं बोलून दिलं मी सोडते का, मी पण बोलणार आणि दाखवतेच मी काय आहे. आपण हे करतोच किती नाही म्हटलं तरी. आणि ते आपलं दुसरं मन आपल्याला सांगतं नको करू, तुला स्वतःला कंटॅमिनेटेड करायचंय का, खराब करायचंय का, स्वतःचा ऑरा खराब करायचंय का, मन खराब करायचंय का, नको ना, सोड ना. नाही असं कसं सोडेन मी. मग जेव्हा 5-6 वेळा आपण असं करतो तेव्हा हा असा अनुभव देतात की घे आता, त्याच्याशिवाय तू ऐकणार नाही, जसं त्यांनी सुंदरेला केलं आणि बाळप्पालाही केलं. बाळप्पाला त्यांनी म्हटलं, लागलीच ऐकून घेतलं, त्याला अनुभव द्यायची गरजच काय पडली. त्यांनी फटकन त्यांनी नम्रता, निर्लज्ज व्हायचं म्हणजे अगदी निर्लज्जम तू सदा सुखीवाला भाव असला तरी सुद्धा इथे त्यांना असं वाटलं की आपण नाही लाज धरायची. मग त्यांनी अगदी सगळे म्हणायचे हा बाळप्पा पुरुष असून काम करतोय, काही लक्ष द्यायचे नाही. ते स्वयंपाक छान करायला लागले, हळूहळू लोकांनाही सवय झाली. तो काळच वेगळा होता ना. आणि अजून एकदा काय झालं की बाळप्पांना कसं शिकवलं त्यांनी. बाळप्पा काय करायचे, रांगेमध्ये लागलेले खूप दुरून दुरून लोक यायचे महाराजांच्या दर्शनाला, असंच आपला गप्पा करत राहायचे. ते टाइमपास होता त्यांना. जाऊन विचारलं कुठून आलात तुम्ही, मी सोलापूरवरून आलो, मी कोल्हापूरवरून आलो, मी इकडून आलो. अरे वा म्हणे, हो का, मग तुमचा काय प्रॉब्लेम, काय काय. आता प्रॉब्लेम हा शब्द वापरला मी, पण समस्या काय आहे तुमची. आता हे ऐकत होते महाराज. ते त्याला म्हणाले बाळप्पा काय चालू आहे, त्याच्या गावाला तुला जायचंय का, तर तू विचारतोयस. तो एकदम हे झाला, असे दोन्ही कान पकड, क्षमा क्षमा. त्याला लक्षात आलं की हे काम स्वामींचं आहे. आपण फालतूच्या चौकशा कशाला करायच्या की काय आहे तुमचा, काय प्रश्न आहे मला सांगा, काय गरज. स्वामींच्या मध्ये आणि त्यांच्यामध्ये आपण का यावं. आणि हे आपल्याला शिकवण्यात, ते जोरात जे म्हणाले ते एकट्यात त्याला शिकवू शकले नसते का, नाही. ते जेव्हा जोरात बोलून आपल्याच, हे सगळेजण आपल्याला शिकवण्यासाठी ही पात्र आहे. सुंदराबाई आहे, बाळप्पा आहे, चोळप्पा आहे, हे आपण काहीतरी शिकावं म्हणून ही निर्मित पात्र आहेत. ते त्यांचे पूर्ण तो संच आहे की जो या पृथ्वीवर अशा दुर्गुणांचे असले, काही असले तरी ती माणसं त्यांच्या सोबत राहिली आहेत. त्यांनी त्यांचा स्वीकार केला, त्यांच्या दोषांसकट. हे खरं प्रेम आहे की जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो ते त्यांच्या दोषांसकट करावं लागतं. प्रत्येक वेळी हा बराच नाही, हा हेच नाही, नवरा बायको मधले भांडणं, हा असा करतो, मग तू प्रेम केलंयस ना त्याच्यावर, मग दोषांसकट कर. बायकोवरही प्रेम तू दोषांसकट कर, असतील तिच्यामध्ये दुर्गुण. हा जो भाव आहे हा आपण लक्षात घ्यावा लागतो की त्या, म्हणून त्यांनी अशी पात्र निर्माण केली. तर बाळप्पाचं जसं आहे तसं सुंदराबाईला त्यांनी 1000 वेळा म्हटलं, तिला तर खूपदा माफ केलं की सुंदरे तू जे काही करते ना, तू जरा सावध हो, तू जरा. अनेक वर्ष म्हटल्यावरती झाली नाही. तर शेवट काय झाला, शेवट हा झाला की तिला तुरुंगात जावं लागलं. तिने जे काही सगळं जमवलं होतं, तिने सोनं नाणं जे काही स्वामींना, हार चंद्रहार तो यांनी मागितला, राणीने मागितला, ते उघडकीस आलं. तो हार काय तर कितीतरी दिवसाची मिठाई कुजलेली सापडली जेव्हा तिचा माल काढून पाहिला तेव्हा. लोभी राहावं म्हणजे किती माणसांनी. इतकं खराब झालेली ते सगळं त्यांना स्वच्छ केलं. म्हणे खाल्लंही नाही. बरं ती लुगडी घ्यायची छान, नेसतही नव्हती, दागिने ती घालतही नव्हती. हिला हाव कशाची होती हे कळत नाही. ती तुम्ही जर घालू शकत नाही, त्याचा उपभोगही घेऊ शकत नाही, तरी का जमवायचं. हे शिकवणं आहे आपल्याला. आणि त्याचा शेवट दाखवलाय आपल्याला की कुजेल ते. संचय तेवढाच करा जेवढा जरुरी आहे. याचा अर्थ असा नाही की आपण खूप काही खाण्यापिण्याची मजा नाही घ्यायची. ते त्यांनी खूप सुंदर सुंदर पद्धतीने आपल्याला ते पण सांगितलं आहे. जेवणाचं म्हणा किंवा कशा पद्धतीने तुम्ही
आणि ना जे टिंगल करणारे लोक आहे ना त्यांच्याबद्दल एक अनुभव आहे स्वामींचा, की कोणीतरी गृहस्थ होता, पंजाबी गृहस्थ होता, कोणी कुठून आला होता आणि तो असाच म्हणाला महाराजांना, महाराज आपका चमत्कार नहीं दिखाते बोले आप तो आपल्या मूडमध्ये आहे, ते लोक असे बिनधास्त, चमत्कार नाही दिखा, एक जोरात त्याला मारली पहिले तर. म्हणे तू पहिले हे सांग की तू एवढ्या बायकांकडे जातो, तुझी बायको आहे, पोरं आहे, तुझं चरित्र कसं आहे ते पहा म्हणे तू, आणि तुला चमत्कार दाखवायचा म्हणे. तो जे पळाला तिथून. हे जे लोक, आणि आपण म्हणतो ना की आपण अशी उडवणारे लोक बघतो किंवा काय, तर त्यांना देव म्हणे शाप देतो, शाप नाही देत. शाप कधीच देव देत नाही. कितीही तुम्ही वाईट वागा, तो अनुभव देतो. आणि कदाचित तुम्हाला दरिद्रता येईल, कदाचित तुम्ही जो अहंकार केला होता, ज्या पद्धतीने कोणाला खराब बोललं होतं, ते तुमच्यावर येईल आणि तुम्हाला समजावून सांगतील की बघ तू तिला बोललास ना किंवा त्याला बोललास ना, आता कसं वाटतंय. आणि मग ती समज देतात. आपण याला शाप म्हणावा का? आपल्याला सुद्धा तर असे खूप अनुभव देतात ना देव. आपल्याला रोजच्या ह्याच्यामध्ये काही ना काही अनुभव येतच असतात ना. मग त्याला शाप म्हणावा का? नाही. ते आपलं, जसं की एखादी मूर्ती एखाद्या दगडामध्ये असतेच ती. आपण काय करतो? जो नको असलेला भाग काढून टाकतो आणि मग ती मूर्ती आपल्याला दिसायला लागते. ती तर असतेच ना आतमध्ये. तशासारखं ते तराशना ज्याला म्हणतात. ज्या पद्धतीने ते आपल्याला निखार आणतात आपल्यामध्ये. एक सुंदर व्यक्तिमत्व, एक तेजस्वी व्यक्तिमत्व. तुम्ही तर सगळ्या जणी इतक्या ईश्वर मार्गावर आहात. तुम्ही मेडिटेशन करता सगळ्या जणी आणि अतिशय ईश्वर, तुमच्या जवळ अशा व्यक्तींजवळ जेव्हा आपण बसतो ना, असं वाटतं उठूच नाही आता. हा भाव येतोच. असं वाटतं ही व्यक्ती ना अशी जवळ हवी. ती कशी दिसते, ती कशी काय, काही फरक पडत नाही. ते जे तेज असतं ना ईश्वराचं आपल्यामध्ये निर्माण झालेलं, ते इतरांना जाणवतं. आणि मग लक्षात येतं, अच्छा स्वामी हे माझं नाही, हे तुमचं आहे बरं. मला लक्षात येतंय, म्हणतात आहे सगळे, पण मला माहितीये की हे माझं नाहीये. ज्या क्षणी आपला अहंकार झाला की मी म्हणजे काय, तर स्वामी देतील पुन्हा अनुभव तुम्हाला. तुम्ही समजून घ्या की तुम्ही नाही, तुमच्यातला ईश्वर जो आहे, आणि साक्षीभाव आपण ठेवून राहण्याचा, परीक्षा समजून. आपल्याला जे झालं ते परीक्षार्थी समजतात, आपल्याला उत्तर पण पटापट सापडतात, आपल्याच प्रश्नांची उत्तरं सापडतात. आपण म्हणतो जाऊ दे ना, नाही होतंय का, नसेल होणार ती गोष्ट, सोड ना. काहीतरी दुसरा उपाय करायचा का त्यावर? नाहीतर आपण दुसऱ्या उपायावर जातच नाही. आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करतच राहतो, सतत करत राहतो, की आपल्याला त्याचं उत्तर मिळालं पाहिजे म्हणून. त्यानंतर अ, महाराजांवर एक आनंदनाथ महाराज आहे, स्वामी महाराजांवर. आपल्याला प्रश्न पडतात ना, की हे काय म्हणजे, वेळ झाली असेल तर मी हा भाग नंतर घेईन कधी. की त्यांनी प्रश्न विचारले, तुम्ही कुठून आलात महाराज? आणि त्याची उत्तरं पण दिलेली आणि ती लिहून ठेवलेली आहे. तर आनंदनाथ महाराजांचं 18 अध्याय गीता, आत्मबोध गीता म्हणतात त्याला. ते मी वाचली ह्याच्यामुळे, इतकं सुंदर दिलेलं आहे. आणि त्यांचं अवतार कार्य आहे, मोठं आहे. त्याबद्दल मला वाटतं आता मी थांबावं. कारण ते अवतार कार्यावर आणखीन कधी बोलू, की कुठे-कुठे ते गेले आणि कसा शोध लावला. आणि आता 25 वर्ष ते मुंबईत होते. काय केलं त्यांनी मुंबईत? कसे होते? आपण नंतर कधी बोलू असं मला वाटतं. खूप सहज, सुंदर आणि सगळ्यांना खूप खिळवून ठेवलं तुम्ही. थँक तुम्ही मुंबईचे आहात आणि तुम्हाला मुंबईची गंमत खूप आवडेल. 25 वर्ष होते मुंबईला महाराज. बापरे. हो. आणि निर्मला ताई आहे, त्यांनी 40 वर्ष घालवली हो. स्वामी कुठे-कुठे गेले, तिथे-तिथे हो, गेले आणि त्यांनी शोध केले. ते मी सगळं त्यांचे वाचते. व्हिडिओज आहेत. 4 खंड आहेत त्यांचे. हो, हो. आणि काही त्या व्हिडिओज गेल्या, पण आत्ताच आहेत गेल्या काही युट्यूबला. महिन्यांपूर्वी. हो, हां. खूप सुरेख आहे. म्हणजे आपण नशीबवान आहोत सगळे. खरी. ब्लेस्ड आहे ना, की आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळालाय. खरी गोष्ट अजून आहे. काय? ठीक आहे मग? संत चोखामेळा काय, स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि आज स्वामींवर आपण बोललात. उद्या गुलाबराव महाराजांवर बोलणार हो, आहे. उद्या हो. असंच आपण सगळ्यांनी मी विनंती करते सगळ्यांना की अगदी नक्की यावं ताईंना ऐकायला. ताई 2 दिवस संत गुलाबराव महाराजांवर बोलणार आहेत. तर
आपल्याला ही विनंती. इथेच आपण थांबतो आहोत ओके. आणि पुन्हा आपण ताईंना एक सांगू की ताई हट्ट करू, जरा या आणि बोला. नक्की आवडेल मला. मला पहिले खरं सांगू का ताई, मला खूप भीती वाटली, की बापरे! मी कसं बोलेन यांच्यावर? आणि पहिल्यांदा बोलतेय मी. अनुभव तर खूप आहेत माझ्या गाठीशी. पण मी बोलू कशी ना एवढ्या मोठ्या ह्याच्यावर? पण म्हटलं माझे आजोबा आठवले मला. आणि मग हे आजोबा, अरे आजोबांवर मी बोलू शकते म्हटलं आणि असं मी मला प्रिपेअर केलं आणि मग बोलते आणि आता मला लक्षात आलं नाही मी बोलू शकेन नक्कीच. धन्यवाद. ते अवश्य यावं. हो. इथेच आपण थांबतो आहोत. ताईंना रजा मागूया. उद्या पुन्हा भेटूया 3:50 नक्की.